अगं चुका काढतात म्हणजे काय, त्या तुला सूचना तर करतात ना. आणि काय आहे, आपल्या घरातली पद्धत त्यांच्या घरातली पद्धत काहीतरी फरक असेलच ना. म्हणून काय तू एवढं चिडून यायचं का त्यात? अरे पण नुसतं घालून पाडून बोलायचं का? अगं मग बरोबर आहे ना. तोंडावर बोललं तर तुला वाईट वाटेल म्हणून ते आपलं उद्देशून बोलत असतील काहीतरी. एवढं काय त्यात? बरोबर आहे की नाही आई? हो. अगं, आपल्या दादाची बायको, तिला पण मी सगळं लक्षपूर्वक सांगायचीच की. अगं म्हणजे तुम्ही आता नवीन असेल ना, तर ते काही चुकू नये, नाही तर तुम्हाला पुढं तयार व्हावा, म्हणून तर आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच बोलत असतो की. आणि बोलली सासू एखादं तर काय बिघडलं? अगं वयामानानुसार होतं म्हातारपणी असं ना, लक्ष नाही द्यायचं आपण. काय माहिती आहे का तायडे, तू इथं एकुलती एक आहे म्हणून लाडात वाढली. पण सगळीकडे लाड होतच असं नाही. काही घरात शिस्त पण लागते. आता हे तर तुला मान्य करावं लागेल की नाही, की आई ही एकुलती एक असल्यामुळे तू तिला जास्त काम सांगायची नाही. हा. त्यामुळे तिला कामाची सवय थोडी कमी आहे. स्वयंपाकाची जास्त माहिती नाही. मग अर्थातच तू चुकत असशील म्हणून सासू बोलली तुला. मग त्याचा एवढा काय राग धरून चालणार आहे का?